कागलमधील काही शासकीय कार्यालयात सुरू असलेल्या उपहारगृहांवर आज अन्न औषध प्रशासन विभागानं कारवाईचा बडगा उगारला। कागल दिवाणी न्यायालय आणि तहसील कार्यालयातील उपहारगृह अन्न सुरक्षा परवाना न घेताच सुरू होतं। त्यामुळे ही दोन्ही उपहारगृह ताबडतोब बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या। न्यायालयासह शासकीय कार्यालयांच्या आवारातच नियमांचं उल्लंघन होत असल्याचं उघड झालंय। हॉटेल आणि उपहारगृहांमधील अन्न सुरक्षा नियमांची अंमलबजावणी तपासण्यासाठी अन्न औषध प्रशासन विभागानं विशेष मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेअंतर्गत आज कागल बस स्थानक, कागल दिवाणी न्यायालय आणि तहसील कार्यालयातील उपगृहांची तपासणी करण्यात आली। बस स्थानकाच्या नव्या इमारतीचं बांधकाम सुरू असल्यानं तेथील उपहारगृह बंद होतं। त्यानंतर दिवाणी न्यायालय आणि तहसील कार्यालयातील उपहारगृहांची तपासणी करण्यात आली। या दोन्ही ठिकाणी कायद्यानुसार आवश्यक असलेला परवाना नव्हता, तसंच संबंधित कार्यालयांशी करण्यात आलेले करार किंवा अधिकृत कागदपत्रही उपलब्ध नव्हती। न्यायालय परिसरातील उपहारगृहात स्वच्छतेच्या त्रुटी आढळून आल्या, त्यामुळे अन्न औषध प्रशासन विभागानं दोन्ही उपहारगृह ताबडतोब बंद ठेवण्याच्या नोटिसा दिल्या। एकीकडे नागरिकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन करणाऱ्या शासकीय कार्यालयांच्या परिसरातच अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन होत असल्याचं दिसून आलंय। त्यामुळे इतर शासकीय कार्यालयातील उपहारगृहांची सुद्धा तपासणी करण्याची गरज आहे।